नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत नाशिकमध्ये सध्या खळबळ उडवणाऱ्या एक धक्कादायक प्रकरणाबद्दल. हे प्रकरण आहे कथित बाबा अशोक खरात यांचं. एक असा माणूस जो स्वतःभोवती गूढतेची भीतीचं आणि अंधश्रद्धेचं मोठं जाळं विणत गेला आणि त्या जाळ्यात अनेक लोक अडकत गेले. सध्या बाजार उठला आहे अशोक खरात नावाने. कोणीतरी म्हणते तो लोकांच्या अडचणी सोडवत होता, तर कोणीतरी म्हणतंय तो लोकांच्या भीतीवर जगत होता. पण सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की खराताने एवढी मोठी आणि अमाप संपत्ती कशी जमवली आणि नेमकं तो काय विकत होता? कारण इथे साधा मंत्रतंत्र किंवा पूजा अर्चना नव्हती. इथे एक पॅटर्न दिसतो. लोकांच्या मनात साधी भीती निर्माण करायची, त्यांना सांगायचं की तुमच्यावर संकट आहे, घरात दोष आहे, वंशावर छाया आहे, जीवनात अडथळे आहेत आणि मग त्या भीतीवर उपाय म्हणून त्यांच्यासमोर ठेवायचं एक वेगळंच प्रोडक्ट. या प्रकरणात सर्वात जास्त चर्चेत आले ते काही विचित्र आणि हादरवणारे प्रकार, जसं की 50,000चं लिक्विड आणि एक असं लिक्विड ज्याला कथितपणे विशेषतः गूढ, अद्भुत किंवा संकटमोचक म्हणून समोर आणलं जात होतं. यानंतर येतो 1,00,000चा चिंचुका. एक साधी वस्तू, पण तिला गूढतेचं आव आणून तिची किंमत लाखात नेली जाते. आता इथे प्रश्न त्या वस्तूचा नाही. प्रश्न आहे लोकांच्या विश्वासाचा, व्यापार करणाऱ्या मानसिकतेचा. कारण जेव्हा माणस जेव्हा एखादा माणूस अडचणीत असतो, घाबरलेला असतो, अस्वस्थ असतो, तेव्हा तो तर्कापेक्षा आधार शोधतो आणि हाच आधार काही लोक धंदा बनवतात. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक शब्द समोर आला, योनी पूजा. आणि इथून हे प्रकरण फक्त अंधश्रद्धेपुरतंच राहत नाही, तर ते मानसिक, आर्थिक आणि कथित लैंगिक शोषणाच्या गंभीर सावलीत जातं. कारण जेव्हा धर्म, श्रद्धा, पूजा आणि अध्यात्म यांच्या नावाखाली कोणाचं शरीर, मन आणि पैसा कंट्रोल केला जातो, तेव्हा तो उपाय नसतो. तो एक हादरवणारा सापळा असतो. अशोक खरातांचं कथित पॅटर्न नेमका इथेच दिसतो. पहिलं पाऊल, समोरच्या व्यक्तीचं कमजोरी ओळखायची. दुसरं पाऊल, त्याच्या मनात भीती बसवायची. तिसरं पाऊल, त्या भीतीवर गूढ उपाय विकायचा. आणि चौथं पाऊल, समोर समोरचा पूर्णपणे आपल्या प्रभावाखाली आणायचा. हा प्रभाव फक्त पैशापुरता मर्यादित नसतो. तो हळू त्या व्यक्तीच्या विचारांवर, निर्णयांवर आणि आयुष्यावरही प्रसार करत जातो. आणि मग समोरची व्यक्ती उपाय घेत नाही, तर आज्ञा पाळू लागते. त्याच कारणामुळे हे प्रकरण साधं नाही. कारण इथे फक्त पैसा उकळल्याचा प्रश्न नाही. इथे प्रश्न आहे विश्वासाचा. विश्वासाचा गैरवापर करायचा. जे लोक समस्या घेऊन गेले असतील, ते कदाचित आशेने गेले असतील. पण त्या आशेचं रूपांतर भीतीमध्ये झालं आणि भीतीचं शोषणात. सध्या समोर येणाऱ्या बातम्यामुळे खराताच्या संपत्तीबद्दलही चर्चा आहे. मग लोक विचारतायत, एक कथित बाबा, एक गूढ व्यक्ती आणि एवढी संपत्ती? उत्तर सरळ असू शकतं. जेव्हा श्रद्धा बाजारात उतरते, तेव्हा वस्तू महाग नसतात, तर भीती महाग असते. 50,000चं लिक्विड असो किंवा 1,00,000चा चिंचुका असो किंवा कथित विशेष पूजा, ही फक्त नावे आहेत. खरा धंदा होतो लोकांच्या संकटावर मालकी हक्क मिळवण्याचा. मित्रांनो, अशा प्रकरणातून एक गोष्ट पुन्हा स्पष्ट होते. अंधश्रद्धा नेहमी काळोखातून येत नाही. कधी-कधी ती येते श्रद्धेच्या वेशातून. गुरुभक्तीच्या नावाने, उपायाच्या नावाने, देवी शक्तीच्या नावाने आणि माणूस संकटातून बाहेर पडण्यासाठी ज्या दारात जातो, त्याच दारातून. तो आणखी खोल अडकू शकतो. म्हणूनच या प्रकरणाकडे फक्त सनसनाटी म्हणून बघू नका. हा एक इशारा आहे. कोणतीही व्यक्ती स्वतःला कितीही मोठी सांगत असली, गूढ शक्ती, विशेष उपाय किंवा गुप्त पूजा सांगत असेल, तर प्रश्न विचारणं थांबवू नका. कारण जिथे प्रश्न विचारला जातो,
तिथेच मार्ग निघतो. जिथे प्रश्न विचारायला बंदी असते, तिथेच फसवणुकीची सुरुवात होते. शेवटी एकच, अशोक खरात प्रकरण हे फक्त एका व्यक्तीचं प्रकरण नाही. हे आपल्या समाजात भीती, अंधश्रद्धा आणि अंधविश्वास किती खोलवर रुजला आहे याचंही उदाहरण आहे. म्हणूनच वेळ आली आहे डोळे उघडे ठेवण्याची. श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धेला नाही. विश्वास ठेवा, पण विचार बंद करून नाही. धन्यवाद. जय महाराष्ट्र.